नवरा बायकोचं भांडण झालेलं आहे. नवऱ्याने रागात येऊन पत्नीला माहेरी सोडले. तर मग काय करायचंय? जर तुमच्या बोलण्यावरून समोरचा व्यक्ती ऐकतच नसेल, पण कुठेतरी इन फ्युचरमध्ये तुम्हाला कुठेतरी थोडंसं वाटते, की समोर जाऊन तुमचं मिटण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही दोघं एकत्र राहण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त सी-आर-पी-सीचा सेक्शन 125 यूज करायचा आहे. म्हणजेच आता 125 च्या ठिकाणी बी-एन-एस-एसचा सेक्शन 144 आहे. याच्यामध्ये तुम्ही मान्यवर न्यायालयामध्ये जाऊन स्वतःचा उदरनिर्वाह तुम्ही करू शकत नाही म्हणून तुम्हाला अर्ज करायचा आहे. सोबतच तुम्हाला याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते सांगते. लग्नपत्रिका लागते, लग्नाचे 2 फोटो लागतील, तुमचा स्वतःचा आधार कार्ड, लेकरं असतील तर लेकरांचे आधार कार्डला सुद्धा लागतात. तसेच मोस्ट ऑफ द पीपल ह्याच्यामध्ये थोडीशी चूक करतात. फक्त अर्ज करून ते शांत बसतात. तर तुम्हाला फक्त अर्ज करायचं नाहीये. या अर्जासोबत तुम्हाला इंटेरियम सुद्धा द्यायचं आहे. इंटेरियम जर दिलात म्हणजे तुम्हाला लवकर पोटगी चालू होते आणि तुमचा मेंटेनन्स लवकरात लवकर चालू होत असतो. हे छोटंसं केस केल्यामुळे तुम्हाला जर कुठेतरी लेकरांचा किंवा तुमचा उदरनिर्वाह पूर्ण होण्याची शक्यता असते आणि कोर्ट जे आहे या सेक्शननुसार महिलेला, पीडित महिला जे आहे तिच्यावर उदरनिर्वाह होण्यासाठी म्हणून लक्ष केंद्रित करून या केसमध्ये पूर्णपणे तुम्हाला जे आहे उदरनिर्वाह भेटू शकतो. अशा चांगल्या चांगल्या टिप्स करता, माहिती करिता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.